सत्ता जायला लागली की ते लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती. जरांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं. मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसल्यानंतर 190 आमदार काँग्रेसमधले, बीजेपीतले, उभाटामधले, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस हे असताना जरांगे पाटील यांच्या दर्शनाला गेले. आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त बघतो आणि त्याच्यावरती टीका करतो. त्याच्या पलीकडे आपण असताना बघत आणि तिथे आपल्याला असताना दिसतं की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल. कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बदलू. हे 170 180 आमदार जसे असताना देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसंच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असताना एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा. जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्चीखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला. आणि देवेंद्र फडणवीसने काय केला तर 2 सप्टेंबरचा GR काढला आणि 2 सप्टेंबरचा GR काढून मराठवाड्यातल्या कुणबी मराठा, मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा GR काढून त्यांनी असताना ओबीसी मध्ये, ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती. आणि आता आपण बसून मागणी काय करतोय, आपण मागणी ही करतोय की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का? देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर ते 190 आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतली ती आहेत. तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली. ही राजकीय लढाई सुरुवात झाली. 180 मराठा समाजातून जे आमदार होते त्यांनी असताना देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही. आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना GR काढला अशी असणारी परिस्थिती आहे.